नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर एमपीएससी कंबाईंड ग्रुप बीची जी पूर्व परीक्षा होती ती 2 फेब्रुवारी 2025 ला झाली. तर आन्सर की नंतर कट ऑफ काय येऊ शकतो, संभाव्य कट ऑफ काय आहे, या रिलेटेड आपण डिटेल बोलणार आहे एमपीएससी कंबाईंड गट ब ची. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, डिटेल माहिती देणार आहे की कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो एमपीएससी कंबाईंड ग्रुप बीचा पूर्व परीक्षेच्या आन्सर की नंतर. तर आपण आता डिटेल बोलणार आहे त्या रिलेटेड. तर जो कट ऑफ असतो तो मेनली 3 ते 4 फॅक्टर्सवर डिपेंड असतो. फर्स्ट जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे की किती ऍप्लिकेशन आले होते, नंबर ऑफ ऍप्लिकेशन. सेकंड आहे की पेपरची काठिण्य पातळी काय होती, म्हणजे पेपर इझी होता, मॉडरेट होता का डिफिकल्ट होता. थर्ड जो आहे तो एकूण जागा किती होत्या, कारण की वेकन्सी जर जास्त असतील तर कट ऑफ थोडासा कमी येऊ शकतो, वेकन्सीज कमी असतील तर कट ऑफ थोडासा वाढतो. या 3 मेनली फॅक्टर्सवर डिपेंड असतो. तर यावेळेचा जो पेपर होता तो मॉडरेट लेवलचा होता, मध्यम लेवलचा होता. आणि जर जागा पाहिला तर तुम्ही 480 वेकन्सीज होत्या त्यामध्ये. तर जर पेपर जो मॉडरेट होता त्यामध्ये जे क्वेश्चन्स आले होते ते इतिहास हिस्ट्रीचे 10 क्वेश्चनच्या आसपास होते, भूगोलचे 10च्या आसपास होते, पॉलिटीचे 15 क्वेश्चन्सच्या आसपास होते, इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चनच्या आसपास होते, विज्ञानचे सायन्स त्याला आपण विज्ञान म्हणतो त्याचे 12 ते 15 क्वेश्चन्स होते, आणि गणित बुद्धिमत्ताचे 20 क्वेश्चन्स होते, आणि चालू घडामोडी 12 ते 15 क्वेश्चन्स होते. तर टोटल 100 क्वेश्चन्स होते. पेपर हा मॉडरेट लेवलचा होता. तर आपण आता एक्सपेक्टेड कट ऑफ विषयी बोलू की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो एमपीएससी कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा. यावेळी जो कट ऑफ आहे तो 1 एक्झाम 1 कट ऑफ अशा प्रकारे आहे. तर कट ऑफची मी एक्सपेक्टेड आणलेला आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये मी कट ऑफ तयार केलेला आहे फर्स्ट आन्सर की नंतर. तर डिटेल बघू आता. कॅटेगरी वाईज सब कॅटेगरी आणि एक्सपेक्टेड कट ऑफ मी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. ओपन या कॅटेगरीसाठी जनरलसाठी साधारणपणे 56 ते 58च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो, फिमेलसाठी 51 ते 53च्या आसपास, ओबीसी साठी जनरलसाठी 56 ते 58, फिमेलसाठी 51 ते 53च्या आसपास, एससी साठी जनरलसाठी 52 ते 53च्या आसपास, फिमेलसाठी 48 ते 49च्या आसपास, एसटी साठी जनरलसाठी 50 ते 51च्या आसपास, जनरलसाठी फिमेलसाठी 45 ते 46च्या आसपास कट ऑफ येऊ शकतो. 2 ते 3 मार्क कमी जास्त होऊ शकतात. डीटीए साठी फिमेल डीटीए जनरलसाठी 56 ते 58 आणि फिमेलसाठी 51 ते 53, एनटीबी जनरलसाठी 54 ते 55 आणि फिमेलसाठी 51 ते 53, एसबीसी जनरलसाठी 54 ते 55 आणि फिमेलसाठी 51 ते 53, ईडब्ल्यूएस जनरलसाठी 56 ते 58, फिमेलसाठी 51 ते 53, आणि एनटीसी एन डी साठी जनरलसाठी 55 ते 56 आणि फिमेलसाठी 51 ते 53. तर नॉर्मली जर तुम्ही पाहिला तर कट ऑफ हा साधारणपणे ओपन कॅटेगरीसाठी 55 प्लस कट ऑफ येऊ शकतो, फिमेलसाठी 50 प्लस कट ऑफ येऊ शकतो. बाकी सर्व तुम्हाला कॅटेगरी वाईज मी कट ऑफ सांगितलेलं आहे की कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024 जी 2 फेब्रुवारी 2025 ला झाली. त्याच्या एक्सपेक्टेड कट ऑफ रिलेटेड मी डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे. फर्स्ट आन्सर की जी आलेली आहे एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024-25 ची ऑफिशियल वेबसाईटवर, त्याच्या फर्स्ट आन्सर कीवरून आणि विद्यार्थ्यांचे जे स्कोर आहे त्यांनी जेव्हा आन्सर की चेक केली त्यानंतर त्यांचा जो स्कोर आहे त्याच्या स्कोरच्या संभाव्यवरून मी तुम्हाला हे कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय